प्रचाराच्या निमित्तानं आणि आपणाला फक्त विनंती करायच्या या निमित्तानं आज आम्ही इथं आलेलो आहोत. या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विजयभाऊ कांबळे आणि पंचायत समितीचे उमेदवार बालाजींना रक्षाळे यांना येत्या 7 तारखेला आपण निवडून द्यावं, प्रचंड मतांनी यांना सभागृहात पाठवावं, ही माझी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला मी विनंती करतो. आणि एक मला छोटसे या गावाबद्दलचं आपल्याला सांगायचं आहे. विजयअण्णाबद्दल असेल, कुठल्याही उमेदवाराबद्दल असेल, आपल्या गावचा जर विकास करून घेऊन आपल्या गावाचा जर माणूस आपल्यासोबत ठेवायचा असेल तर कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला प्रत्येक वेळेस लोहारवाड मतदारसंघामधला आज पण एकही व्यक्ती जर जिल्हा परिषदात सदस्य झालाय का तुम्ही सांगा, कोण आहे? मग आज जर तुम्ही विजयअण्णाला जर तिथं पाठवत नसाल तर अजून तुम्हाला कोणतं त्यांच्याबद्दलचं दिशाभूल करून कन्फ्यूज करून तुम्हाला कन्व्हिन्स करायचं तिकडेच गेलं, तुम्हाला कन्फ्यूज करून अजून ती संधी तुम्ही गमावणार. तर माझी एक विनंती आहे, ही संधी तुम्ही गमावू नका. लोहारा गावचा आपल्या मतदारसंघाचा आपल्या घरचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस आहे. आणि ह्याची सर्व जबाबदारी कुणी जर तुम्हाला कन्फ्यूज करत असेल, कुणी काही बोलत असेल तर तुम्ही या स्टेजवर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना यांची मी गॅरंटी घेतो, माझ्या वतीनं मी गॅरंटी घेतो. कधी जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही आम्हाला विचारायचं. पण हा व्यक्ती तुमचं काम करणारा आहे. लोहारा गावचा हा पहिला जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. तर या लोहारा गावचं जर तुम्हाला नाव करायचं असेल तर यांना प्रचंड मतांनी बहुमतांनी निवडून द्यावं ही विनंती करतो. नमस्कार. यानंतर राज्यश्री निवडून साहेब हे आपले विचार मांडतील. आजच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारानिमित्त लोहार इथं उपस्थित असलेले तुमचे आमचे लाडके आमदार आणि महाराष्ट्राचे माजी नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते व आमचे स्नेही मित्र गोविंदरावजी केंद्रे साहेब, आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलेले मुन्ना पाटीलजी, त्याचबरोबर सचिनजी उडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, तुमच्या इथे उपस्थित असलेले तुमचे उमेदवार विजयकुमार कांबळेजी, रक्षाळेजी, लोहार इथं उपस्थित असलेले सर्वच जिम्मेदार, जबाबदार, समजदार माझ्या माता भगिनी व माझ्या मित्रांनो, लोहारच्या लोकांना काहीच सांगायची काहीच गरज नाही. ते सकाळी जरी 8-9 वाजेपर्यंत इथं असले तरी उदगीरमध्ये 9 नंतर असतात. उदगीरमध्ये काय चाललंय, कोण्या पक्षाचं काय चाललंय, कोण्या गटाचं काय चाललंय, कोण्या नेत्याचं काय चाललंय, त्याच्याला तोंडपाठ असते. त्यांना सांगायची, शिकवायची, बोलायची गरज नाही. हे स्थानिक स्वराज्याची संस्थेचं इलेक्शन आहे. जिल्हा परिषद पंचायत 10 वर्षानंतर आले, 9 वर्ष झाले, 9व्या वर्षी आले. मागल्या काळामध्ये तुम्ही ह्या गावच्या लोकांनी सर्वांनी ज्या वेळेस जे उमेदवार दिले त्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम केलंय. गेल्या वेळेस जिल्हा परिषदचे आपण राहुलजी केंद्रेला दिलंय. तुमच्या मतामध्ये एवढी ताकद आणि शक्ती आणि आशीर्वाद होता. नुसता तो जिल्हा परिषदचा उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला. अध्यक्ष नुसतं झालं नाही, अध्यक्ष होऊन त्या जिल्हा परिषद नाव महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात केला. असा कर्तृत्ववान उमेदवार तुम्ही यापूर्वी निवडून दिला. दुसऱ्यांदा आमदार म्हणून तुम्ही संजय भाऊ बनसोडेला पहिल्यांदा निवडून दिला. तुमच्या आशीर्वादात, तुमच्या प्रेमात तुमची शक्ती एवढी ताकद होती की पहिल्यांदा निवडून दिलं की पहिल्यांदा मंत्री झाले, राज्यमंत्री झाले, राज्यमंत्र्यांनंतर कॅबिनेट मंत्री झाले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा अजून त्यांचं इलेक्शन आलं जिल्हा परिषदेचं पहिलंच. पुन्हा एवढी ताकद दिला, तेवढा आशीर्वाद दिला. त्यांच्या विकासाकडे बघून, त्यांच्या कामाकडे बघून, त्यांच्या वेळेत दिल्यामुळं 1.5 लाख लोक मताने तुम्ही निवडून दिले. 1,54,000 मतांनी तुम्ही त्यांना निवडून दिला. तुमच्या मताच्या ताकदीमध्ये, तुमच्या आशीर्वादामध्ये, तुमच्या प्रेमामध्ये ही शक्ती आहे. मित्र, ती शक्ती घेऊन त्यांनी
रात्रंदिवस या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केलंय. वेळ भरपूर आहे, बोलण्यात 2 तास लागले, टाइम आपल्याला 15 मिनिट आहे. त्याच्यासाठी मी इथंच थांबतो. ज्या ज्या तुमच्या काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील, जे येत्या काळामध्ये इथं व्यासपीठावर बसलेले गोविंदांना आहे आणि बनसोडे साहेब आहेत, आम्ही आहोत. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, कसले अडचणी असतील, तुमच्या मूलभूत गरजा असतील, इतर घरातील असतील, घरातील भांडणाचे असतील, ते माझ्याकडे या. बाकी विकासाचं काम असं ते तिकडे जावा. तुमचे प्रश्न वैयक्तिक कसलेही असतील ते मी सोडवायला मी समर्थ आहे. मग ते कुठला आहे, उदगीरमधला आहे, तालुक्यातला आहे, काही असलेला प्रश्न राहिलेले या तालुक्याचा आणि या लोहार गावचा जर विकास करून घ्यायचा असेल तर बनसोडे साहेब आणि गोविंद केंद्राच्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकास करून घ्यावा. यापूर्वी झालेला विकास तुमच्या डोळ्यासमोर आहे. उदगीरला येऊन पाहिलाच, त्यांनी काय विकास केला तुम्ही पाहिलाच. त्याच्यामुळं येत्या 5-7 तारखेला कमळाचं बटन दाबून निवडून द्यावं एवढीच विनंती करून मी माझी जागा जय हिंद जय भारत. यानंतर माजी आमदार गोविंदाना केंद्रे आपले विचार मांडतात. 2 मिनिटात ते बोलणार आहे, कारण 10ला बंद होते ते आणि आपलं प्रमुख वक्ताच राहून गेले तर लोकांना ते आवडत नाही. मी फक्त तुमचे आभार मानणार आहे की या गावापासून माझा जन्म झाला. इथलं आंदोलन झालं नसतं तर मी आमदार झालो नसतो. इथलं आंदोलन झालं नसतं तर माझा भाऊ निवडून आला नसता. या लोहाऱ्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी मी आंदोलन केलो, त्याचे उपकार झाले. मी निवडून आलो, माझा भाऊ निवडून आला आणि माझ्या पोराला तुम्ही जिल्हा परिषदेला निवडून दिला. आता सचिन म्हणल्याप्रमाणे तुमच्या गावाला उमेदवारीची संधी प्राप्त झाली आणि ह्या वेळेस, मागच्या वेळेस माझ्या लेकराच्या तुम्ही मागे होतो, आता मी आमचं गाव, आमचा विभाग तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि विजय कुमार बद्दल ज्या अफवा उठल्यात, पसरल्यात, त्याचा एक भाग खंडन करा आणि समोरच्या माणसाच्या चारी मुंड्या चित करा. आणि आमचा विजय कुमार, आमचा बालाजी रक्साळे किती सुंदर उमेदवार आहेत हे जनतेला दाखवून द्या. लोकसभेची निवडणूक ही देशासाठी असते, विधानसभेची निवडणूक साहेबाची महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी असते, पण जिल्हा परिषदेची निवडणूक कशासाठी राहते? माझ्या समोर बसलेल्या जेवढे दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब माणसं त्यांच्यासाठी जिल्हा परिषद असते. हे घर जिल्हा परिषद मध्ये मिळते, त्याच्यातल्या सगळ्या सुविधा जिल्हा परिषद मध्ये मिळतात, दवाखाना जिल्हा परिषद मध्ये मिळतोय, बारीक सारीक सगळ्या गोष्टी जिल्हा परिषद मध्ये मिळतात. आणि म्हणून मी कुंठ्यामध्ये आता म्हणलो, हे वारप्याची निवडणूक आहे. देशाचा वारप्या कोण आहे? नरेंद्र मोदी आहेत. महाराष्ट्राचा वारप्या कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहेत. आणि या उदगीरचा वारप्या कोण आहे? हे गबरू आहे, संजय बनसोडे. आता जर दुसऱ्याला निवडून गेलो तुम्ही मलकापूरच्याला, तर ते बरोबर 15 दिवस तुमचे हार घेते, शाल घेते, श्रीफळ घेते आणि 16व्या दिवशी तुम्ही त्याला सांगता, अरे एवढं काम करून आण, अरे मला तिथं कुणी बी कुत्र खायला गेले, जिल्हा परिषद मध्ये कोणी नाही, वरी देवेंद्र फडणवीस आमचा नाही आणि आम्हाला कोणी कुत्र खात नाही, आमच्या नादाला लागू काम. विजय कुमारला जर निवडून दिलो, हे लगेच तिथं जात आहे. इथं भरलेली टाकी आहे पाण्याची, लगेच होते. आणि म्हणून हे न तुमच्या घरापर्यंत येणार आहे. म्हणून जेवण कोणी पाटलाचं राहू, पण वाटी आपला पाहिजे. वाटी आपला नसलं का लाडू 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 तिकडीच पळते, पुरी पुरी म्हणते तिकडीच पळते. आपला झाल्या थांबून 2 लाडू जास्त देते. आणि या निवडणुकीमध्ये एक गैरसमज पसरला जात आहे. लावासाठी मुद्दाम सांगतो मी की बनसोडे साहेबांनी, गोविंद केंद्रेंनी लिंगायतावर अन्याय केले, लिंगायताच्या माणसाला तिकीटच दिले. आता त्यांना माहितच नाही उदगीर मध्ये 7 मतदारसंघात आहेत, 4 राखीव आहेत, बरोबर आहे, 1 ओबीसी आहे आणि 1च जनरल आहे. आता कुठे जेव्हा सांगा बरं, आता जनरल मध्ये बसलं तू उघडी गेलं, झालं थांबामध्ये कुठे गेले पाटील, मुन्ना पाटलाचे हात जोडले, बोलले काय पाटील, एवढा लिंगायताचा वाण्याचा माणूस, तुला पैसे सुद्धा देतो म्हणले, हे नगं म्हणलंय, दुसरं उडकीले काय नाही. आता हे जे गाव आहे कुठे बाबा, हे 6 सदस्याचं एक आहे, 6 सदस्य जिल्हा परिषदचे आणि 1 सचिन होड्याची बायको नगराध्यक्ष. ती कोणी म्हणणार, अरे हे 10,000 ऑनलाईन म्हणून त्याला कोणी काही म्हणा, वाणी लिंगायत काय म्हणते, हे लिंगायत 6 पट लिंगायत आहे. आणि म्हणून इथं बौद्ध समाजाचा आहे, मातंग समाजाचा, पंडितांचा नळगिरला, इथं बौद्ध समाज आहे, इथं वारुण्याला रेड्डी आहे, इथं
सोमनाथपूरला सामान आहे, सगळ्या 18 पगड जातीच्या नावे लिहून त्यांच्या माही प्रचार करीत मी बनसोडे साहेब पाया पडत फिरतोय. माझ्या निवडणुकीत आम्ही त्यांच्या निवडणुकीत कुणाच्या पाया पडलो नाही, पण हे सोन्यासारखे लेकरं निवडून येऊ म्हणून म्हातारी दिसली की पाया पडतोय, म्हातारी दिसली की पाया पडतोय. आम्हाला पदरात घ्या आणि निवडून द्या. माझ्या लाडक्या बहिणी, किती लाडक्या बहिणी 10 वय करावं, ज्यांना 1,500 मिळते. अरे बापरे 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 बापरे. माझ्या लाडक्या बहिणीनं सरकार आणलंय महाराष्ट्राचं. माझ्या लाडक्या बहिणी जिल्हा परिषद आणणार आहे, 1,500 तुम्हाला आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगितलं, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत तुमचं बंद होणार नाही. आणि त्याच्यानंतर पुढल्या वर्षी तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, 2100 रुपये. आणि तुमचा भाऊ दिवाळीला 500 देते, दिलं तर. बऱ्याच जणांचा तर भाऊ तुझं तू बघून घे म्हणते आणि राखी पौर्णिमेला 500 टाकते. बर, तुमचा सक्का भाऊ नसताना मांडलेला भाऊ देवेंद्र फडणवीस बरोबर महिन्याला 1,500 टाकते. आणि पहिलं कसं होता तुमचा दाब, मालकाला म्हणत होतो 100 रुपये का द्या हो, मालक म्हणत होता लाभ घालीन तुला, मला मागतेस का पैसे. आता टन उद्या तुमच्या मोबाईल मध्ये वाजलं का मालक म्हणतोय मला 100 रुपये का द्या. किती पान फिटला बघावं तुमचा. तुमचं परिवर्तन करणारं सरकार आहे. यांच्या पाठीशी उभे टाकून विजयकुमारचं कमळ आणि बालाजीचं कमळ या दोन्ही कमळावर मतदान करून निवडून द्या. विनंती करतो, माझा बरोबर संपतो. यानंतर आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ बनसोडे आपले मत बोलले. या प्रचार सभेला उपस्थित आदरणीय गोविंदाना केंद्रे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राजेश्वररावजी निटोरे साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित लोहारा गटातील गावातील सर्व नागरिक, माता भगिनी, तरुण मित्र, माझे पत्रकार बांधव, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026च्या अनुषंगानं लोहारा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण विजयकुमार कांबळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि लोहारा पंचायत समिती गटातून बालाजी रक्षाळेजीला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणजे या दोघांना येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजय करावा असं नम्र विनंती करण्याकरता मी आज लोहारा गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. वेळ फार कमी आहे, मी अधिकच बोलणार नाही. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं एक वेळेस नाही 2 वेळेस या उदगीर आणि दळकोट मतदारसंघाचं आमदार करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये 7-7.5 हजार कोटी रुपये निधी आणून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने मी त्या ठिकाणी केलेलं आहे. रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, आरोग्याच्या समस्या असतील, किंवा शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा निर्णय असेल, किंवा जिल्हा निर्मिती करता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी आपण निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा विकास आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. वीरशैव लिंगायत भवन करून लिंगायत समाजाला न्याय दिला. मराठा भवन करून मराठा समाजाला आपण न्याय देतोय. शादीखाना उपलब्ध करून देऊन मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी न्याय देतोय.
जंगम संवर्धन रेणुकाचार्य संस्कार भवन आपण त्या ठिकाणी उभा करून दिलं. चर्मस्कार समाजला संत रोहिदास भवन आपण त्या ठिकाणी उभा करतोय. बौद्ध समाजाने तर पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय दर्जाचं बौद्ध विहार आपण त्या उदगीरमध्ये उभा करून त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी केलेला आहे. माझ्या मातंग बांधवाला सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं स्मारक ज्या पद्धतीने आपण बौद्ध विहार केलं त्याच पद्धतीचं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक 25-30 कोटीची जागा आणि 20 कोटीचं अण्णाभाऊ साठेचं स्मारक आपण नांदेड रोडला कला मंदिरच्या जागेवर त्या ठिकाणी करतोय. आपण अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. पण आज जाणीवपूर्वक मी विकास कामं सांगायला आलेलो नाही. या दोघांच्या याला निवडून आणल्यानंतर याला विकास निधी देण्याची गॅरंटी घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहोत. काल पण माझ्यासोबत होते. तिकीट नाही मिळाले की निष्ठा बदलले. जर कोणी चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या पाठीमाग उभा राहण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार नाही आणि कधी भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही. अख्ख्या गावाने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी विजयकुमार कांबळे यांना उमेदवारी द्या, बालाजी रक्साळेजींना उमेदवारी द्या. एक आमदार म्हणून या मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून माझ्याकडे विनंती त्या ठिकाणी केली होती. आजही या गावातील वरिष्ठ लोक मला सांगत होते 1992 पासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या अगोदर पण या गावाला जिल्हा परिषद सदस्य कधी भेटला नव्हता. पण आम्हाला गावचा जिल्हा परिषद सदस्य आम्हाला करायचा आहे. अशा सगळ्या गावकऱ्यांनी एक होऊन मला त्या ठिकाणी सांगितलं होतं. विजयकुमारच्या नशिबामध्ये राजयोग आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांचा विचार केला, त्यांना उमेदवारी दिली. आता ही सगळी जबाबदारी निवडून आणण्याची आता तुमच्यावर आहे. त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही राहुलजी केंद्रे साहेबांना निवडून दिलं. गेल्या निवडणुकीमध्ये मी ज्या व्यक्तीचा प्रचार करता आलो होतो तो जर व्यक्ती निवडून आला असता तर या लोहारा जिल्हा परिषद गटामध्ये काही विकास होऊ शकला नसता. लोहारा गटाचं सुदैव चांगलं. राहुलजी सारखा कर्तृत्ववान व्यक्ती, विजन असणारा व्यक्ती तुम्ही या ठिकाणी निवडून आणलात आणि त्यांच्याही नशिबामध्ये राजयोग त्या ठिकाणी होता आणि जिल्हा परिषदचं अध्यक्षपद, राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांनी त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांनी जिल्हा परिषदेचं नाव राज्यातच नाही तर देशात करण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून तीच प्रथा, तीच परंपरा विजयकुमार कांबळे या ठिकाणी टिकवतील माझ्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही. मित्रांनो, अनेक गोष्टी या ठिकाणी मी केलेल्या आहेत. मला खूप काही सांगता येईल. पण अतिशय प्रेमळ माणूस आहे. मनामध्ये कसलंही कपट नाही. वरिष्ठ दिसला की त्याचे चरण स्पर्श करतो. तरुण दिसला की गळ्याला गळा लावून घेतो. म्हणून तुम्हाला मी या भागाचा आमदार म्हणून
हात जोडून या ठिकाणी नम्र विनंती करण्याकरता मी आलोय. गावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी माझ्याकड, राष्ट्रराव निटोरे साहेबांकड, गोविंदांना केंद्रे साहेबांकड, सचिन हुडे साहेबांकड, मुन्ना पाटील साहेबांकड बघून एक ना एक मत तुम्ही विजयकुमारजी कांबळे आणि बालाजी रक्साळे यांचं चिन्ह आहे कमळ. या कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्याला विजय त्या ठिकाणी करा. त्यांच्या नावातच त्या ठिकाणी विजय आहे. आज विजय बाबा ही प्रचाराची सभा नसून मला तर वाटतं ही विजयाची सभा आहे. या गावामध्ये एवढी मोठी सभा एवढ्या शांततेमध्ये, एवढ्या शिस्तीमध्ये आतापर्यंत कधी झाली नाही. एवढी चांगली सभा या ठिकाणी आज या ठिकाणी होते याचा आनंद मला त्या ठिकाणी आहे. सर्व पक्षातले लोक त्याला मदत करतायत. मला फोन करून सांगतायत, भाऊ आम्ही जरी काँग्रेस पक्षाचे असलो तरी आम्ही विजयकुमार कांबळेंच्या सोबत आहोत, आम्ही महायुतीच्या सोबत आहोत. तुम्ही अनेक चांगले निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही तुम्हालाच त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी करणार आहोत. मलकापूर मधल्या गावामध्ये सुद्धा, आता मी मलकापूर गावचा रहिवासी आहे, तिथला मी मतदार आहे, मला मतदानाचा हक्क आहे. पहिलं मतदान मी तुम्हाला करणार आहे. अरे मी मतदार आहे, मला मत मागायला बोलायला पाहिजे. माझी बायको मतदार आहे, मतदार आहे, ती चाळणी करायची चाळणी. मग हा माझा मतदारसंघ आहे आणि या माझ्या मतदारसंघामध्ये महायुतीचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे असंही नम्र विनंती परत परत मी तुम्हाला या ठिकाणी करतो. अण्णांनी बोलल्याप्रमाणे वाढप्या आपला असला पाहिजे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सातत्यानं त्यांच्या मुख्यमंत्री असताना भाषणात सांगायचे की वाढप्या जर आपला असला तर आपल्या ताटामध्ये अधिकचं जेवण त्या ठिकाणी येत असतं. आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, आपल्या गावामध्ये प्रचंड मोठा निधी आणायचा असेल तर केंद्रात वाढप्या आपला आहे नरेंद्र मोदी साहेब, राज्यात वाढपे आपले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले वाढपे आपले होते माननीय अजितदादा पवार साहेब. या जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले वाढपे आपले. या तालुक्याचा वाढप्या कोण आहे? तुमचा आमदार आहे. आणि मग चुकून जर मग तिकडे गेलं तर ते वाया त्या ठिकाणी जाणार आहे. आज आम्ही सगळ्या जिल्ह्याचा सर्वे घेतला, सर्व तालुक्याची माहिती घेतली. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जिल्हा परिषद ताब्यात त्या ठिकाणी येणार आहे आणि मग जिल्हा परिषद हा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी होणार आहे. आणि अण्णांनी जर ठरवलं विजयकुमार जर प्रचंड मताने निवडून येणारच आहे तर विजयकुमार समाज कल्याण सभापती सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. फक्त निवडून आणण्याचं काम, निवडून आणण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. तुम्ही जेवढ्या हक्कानं आम्हाला उमेदवारी मागितली, उमेदवारी दिली, तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं 2 दिवस राहिले. घराघरामध्ये जावा, प्रत्येक व्यक्तीला समजावा आणि कमळाशिवाय बटन दाबायचं नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगा.
आमचे समजभाई, मला मुस्लिम समाजाचा नेता या ठिकाणी आलाय. आज मुस्लिम समाजामध्ये जाऊन सुद्धा सांगणार आहे की आम्ही उदगीरमध्ये कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून स्वाती सचिन हुडे यांना आम्ही निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणून इथं सुद्धा विजय कुमार कांबळे आणि बालाजी रक्साळे याला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबण्याकरता आमचे जानी भाई आणि आता इम्रोज भाई आणि फयाज भाई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो सांगतो, सर्व जाती धर्माचा पाठिंबा विजय कुमार कांबळे यांना त्या ठिकाणी आहे. एवढंच सांगतो, खूप काही बोलायचं होतं पण वेळ संपलेला आहे. आणि म्हणून परत एकदा येणाऱ्या 7 तारखेला हात वर करून सांगा, कमळाच्या चिन्हावर बटन दाबणार का सगळ्यांनी? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या जाहीर सभेला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मी सर्वप्रथम मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या जाहीर